आज मी तुम्हाला मटकीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये मी तेल काढून घेणार आहे। अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा टाकायची मोहरी, जिरे 1 चमचा छोट्या आकाराचा आहे, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। आता हे वाटण बनवून घेतलेलं आहे, हे पहिलं मी काढून घेते आणि मग तुम्हाला सांगते ह्यात काय काय आहे ते। वाटण बघा मी काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 मूठभर कोथिंबीर, एकदम थोडंसं सुक्कं खोबरं, 1 गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 1 पोपटी कलरची मिरची, असे हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कुटून जरी घेतलं तरी चालेल, पण कोथिंबीर धुवून पाणी नितळून घेतली होती। त्याला काय होतं माहिती का, असं जर वाटण केलं का नाही तर खूप छान चव येते। तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीने। हे चांगलं परतून घ्यायचं, मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। गॅस बारीक केला होता मसाला टाकताना, परत लगेच मीडियम केला होता। हळद टाकायची, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला टाकायचा, ह्याच्यामध्ये 1.5 चमचा टाकलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 चमचा छोट्या आकाराचा जिरे धने पावडर। हे पहिलं चांगलं मी मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 1 मीडियम आकाराचा टोमॅटो टाकणार आहे, गॅस आहे मीडियम, आणि 1 2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा तेल सुटस्तोवर चांगलं परतून घेतलेलं आहे। ज्यावेळेस कांदा भाजला ना, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जे आपण वाटण केलं तर भाजल्यानंतर टोमॅटो जरी टाकलं तरी चालतील आणि असं टाकलं तरी चालू शकतं, कारण थोडंसं सॉफ्टच होतं म्हणून मी नंतर टाकलेलं आहे। पण असं परतून घेतल्यावर ना एकदम तुम्हाला मिसळसारखी चव येईल। मी मिसळ मसालासुद्धा मी अपलोड केलेला आहे। मटकी बघा रात्रभर भिजत घातली होती आणि सकाळी बांधून ठेवली होती, आणि बांधल्यानंतर तिला धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायची। मोड बघा किती छान आलेले आहे। पूर्ण 1 दिवस किंवा 1 रात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असं मस्त असे मोड येतात त्यांना। आता हे पण या मसाल्यामध्ये ना चांगलं परतून घ्यायचं। खूप छान असं बघा परतून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। चांगलं मसाल्यामध्ये मटकी परतली का नाही की चव छान येते। मिसळ करताना तर थोडीशी मग तुम्ही शिजवून जरी घेतली साईडला तरी पण चालू शकतं। शिजवताना थोडीशी हळद मीठ टाकायचं। 2 ते 2.5 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। ह्या रेसिपीसाठी जरी नाही टाकलं तरी पण चालू शकते, आणि टाकलं तरी पण चालू शकते। आवडीवर ज्या गोष्टी आपण खात नाहीत किंवा ज्या आपल्याला आवडत नाहीत जास्त, त्या मग नाही टाकायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलं होतं, ते पण कोमटच घेतलं होतं, मिक्स करून घेते। असं गरम पाणी टाकलं का नाही किंवा कोमट पाणी टाकलं का नाही की असं लगेच उकळलं जातं, जास्त वेळ लागत नाही त्याला उकळायला। आपल्याला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। तर हा 1 ग्लास आणि अर्धा ग्लास, असं 1.5 ग्लास पाणी एकूण टाकलं होतं। अर्धा ग्लास मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ना त्यात ओतलं होतं, आणि 1 ग्लास आता डायरेक्ट ओतलेला आहे। गरम आहे बघा अजून। आता ह्याला काय करायचं, बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल। तुम्हाला रस्सा किसा पाहिजे त्या पद्धतीनंच मग ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं अशा पद्धतीत। किती मस्त झालेलं आहे बघा मटकीचं कालवण अशा पद्धतीत। अजून जरी पातळ जरी झालं पाहिजे असलं तरी करू शकता, कारण हे अशा पद्धतीत आहे। असं पण खूप छान लागतं। मटकीची सुक्की भाजी, मटकीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। थोडीसं आपल्याला जर कालवणामध्ये जर पातळ पाहिजे असलं तर मग थोडंसं गरम पाणी तुम्ही एक्स्ट्रा वाढवू शकता ह्याच्यामध्ये, 1 उकळी आणूस्तोवर ठेवू शकता। झटपट असं दाखवलेलं आहे, आणि मटकीच्या तर रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत। थोडं अशा पद्धतीनं पण बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।